आज आपण इयत्ता 9वी गणित भाग 1 मधील सराव संच 7.5 मधील 9व्या प्रश्नापासून पुढची उदाहरणे सोडवणार आहोत। या आधीची 8 उदाहरणे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये सोडवलेली आहेत। 9वा प्रश्न आहे 35 प्राप्तांकांचा मध्य 20 आहे। यांपैकी पहिल्या 18 प्राप्तांकांचा मध्य 18, 15 व शेवटच्या 18 प्राप्तांकांचा मध्य 25 असेल तर 18वा प्राप्तांक काढा। आता 18वा प्राप्तांक आपल्याला कसा काढता येईल तर 18 प्राप्तांकांचा मध्य आपल्याला दिला आहे, त्यावरून आपल्याला यांची बेरीज काढता येईल 18 प्राप्तांकांची। आणि 18 प्राप्तांकांच्या बेरजेमधून जर शेवटच्या 17 प्राप्तांकांची बेरीज वजा केली तर आपल्याला तो 18वा प्राप्तांक मिळेल। तर त्या शेवटच्या 17 प्राप्तांकांची बेरीज जर आपल्याला काढायची असेल तर या सगळ्या प्राप्तांकांची बेरीज आपल्याला इथे काढता येणार आहे। 35 प्राप्तांकांचा मध्य आपल्याला दिला आहे, त्यावरून त्याची बेरीज काढायची आणि नंतर मग या पहिल्या 18 प्राप्तांकांची बेरीज त्याच्यातून जर वजा केली तर आपल्याला शेवटच्या 17 प्राप्तांकांची बेरीज मिळणार आहे। मग आधी आपण या पहिल्या 35 प्राप्तांकांची बेरीज काढूया। त्यासाठी आपण मध्याचं सूत्र लिहून त्यात या किमती टाकल्या तर आपल्याला या पहिल्या 35 प्राप्तांकांची बेरीज मिळणार आहे। मग मध्याचं सूत्र लिहिलं आपण सामग्रीतील सर्व प्राप्तांकांची बेरीज छेद सामग्रीतील प्राप्तांकांची एकूण संख्या। आता इथे आपल्याला सर्व 35 प्राप्तांकांची बेरीज काढायची आहे, म्हणून आपल्याला 35 प्राप्तांकांचा मध्य दिला आहे 20, तो आपण याच्या सूत्रात टाकून घेतला। सामग्रीतील सर्व प्राप्तांकांची बेरीज आपल्याला काढायची आहे, म्हणून ते आहे तसं लिहून घेतलं आणि प्राप्तांकांची एकूण संख्या किती आहे 35, ते आपण लिहून घेतली। मग हे सामग्रीतील सर्व प्राप्तांकांची बेरीज आपण इथे आहे तशीच ठेवली। हे 35 जर आपण बरोबर चिन्हाच्या इकडे घेतले तर ते इथं भागाकारात आहे, ते इकडे आल्यावर गुणाकारात होतील, म्हणून मग 20 गुणिले 35 बरोबर सामग्रीतील सर्व प्राप्तांकांची बेरीज। मग सामग्रीतील सर्व प्राप्तांकांची बेरीज किती आली आपली 35 गुणिले 20 बरोबर 700। याला आपण नंबर दिला समीकरण नंबर 1। आता आपल्याला काय करायचं आहे, या 700 मधून पहिल्या 18 प्राप्तांकांची बेरीज वजा करायची। मग ती काढण्यासाठी पहिल्या 18 प्राप्तांकांचा मध्य आहे 15। मग पहिल्या 18 प्राप्तांकाची बेरीज बरोबर किती येईल 15 गुणिले 18। कशी आपण मध्याच्या सूत्रात अशा प्रकारे टाकून केल्यावर मध्य गुणिले प्राप्तांक बरोबर त्यांची बेरीज येते, म्हणून मग 15 गुणिले 18। मग पहिल्या 18 प्राप्तांकांची बेरीज येईल 15 गुणिले 18 केले तर 270। याला करणाला आपण नंबर दिलाय 2। आता आपल्याला सर्व प्राप्तांकांची बेरीज वजा पहिल्या 18 प्राप्तांकांची बेरीज बरोबर शेवटच्या 17 प्राप्तांकांची बेरीज भेटणार आहे। कशावरून 1 आणि 2 वरून। सगळ्या प्राप्तांकांच्या बेरजेमधून जर पहिल्या 18 प्राप्तांकांची बेरीज वजा केली तर शेवटच्या 17 प्राप्तांकांची बेरीज आपल्याला भेटणार आहे। मग सर्व प्राप्तांकांची बेरीज किती आली होती आपली 700 वजा पहिल्या 18 प्राप्तांकांची बेरीज आली आहे 270 बरोबर किती शेवटच्या 17 प्राप्तांकांची बेरीज 1 व 2 वरून। मग 700 वजा 270 बरोबर आले 430। हे काय आलंय शेवटच्या 17 प्राप्तांकांची बेरीज किती आली 430। याला आपण समीकरण नंबर 3 असं नाव दिलं। आता आपण शेवटच्या 18 प्राप्तांकांची बेरीज काढूया आणि त्याच्यातून ह्या 17 प्राप्तांकांची 430 वजा करूया। मग त्यासाठी शेवटच्या 18 प्राप्तांकांचा आपल्याला बेरीज काढण्यासाठी त्यांचा मध्य 25 आहे। मग शेवटच्या 18 प्राप्तांकांची बेरीज बरोबर मध्य गुणिले एकूण प्राप्तांक, मध्य 25 गुणिले एकूण प्राप्तांक 18। मग शेवटच्या 18 प्राप्तांकांची बेरीज किती आली 25 गुणिले 18 450। याला नंबर दिला समीकरण नंबर 4। आता 18वा प्राप्तांक कसा काढणार, 18वा प्राप्तांक बरोबर शेवटच्या 18 प्राप्तांकांची बेरीज त्याच्यातून शेवटच्या 17 प्राप्तांकांची बेरीज वजा केली तर आपल्याला 18वा प्राप्तांक मिळणार आहे 4 व 3 वरून। चौथं समीकरण आणि तिसरं समीकरणातल्या किमती आपण याच्यात टाकूया। शेवटच्या 18 प्राप्तांकांची बेरीज आली आहे 450 वजा 17 प्राप्तांकांची 430 आणि 450 मधून 430 गेले खाली राहिले 20, म्हणजेच 18वा प्राप्तांक 20 आहे।
10वा प्रश्न, 5 प्राप्तांकांचा मध्य 50 आहे. जर यांपैकी एक प्राप्तांक कमी झाल्यास मध्य 45 होतो, तर तो प्राप्तांक कोणता? आता आधी आपण मध्याचं सूत्र लिहून घेतलं. काय आहे? सामग्रीतील सर्व प्राप्तांकांची बेरीज छेद प्राप्तांकांची एकूण संख्या. आधी 5 प्राप्तांकांचा मध्य 50 आहे. मग या 5 प्राप्तांकांची बेरीज आपण काढूया. म्हणून मग मध्य लिहिला किती आहे? 50. सामग्रीतील 5 प्राप्तांकांची बेरीज छेद प्राप्तांक एकूण किती आहेत? 5. मग 5 ह्याच्यात किंमत आपण टाकली. मग ही सामग्रीतील 5 प्राप्तांकांची बेरीज आपण इथंच ठेवली आणि हे 5 बरोबर चिन्हाच्या इकडे पाठवले. ते इथे भागाकारात आहे, ती इकडे आल्यावर झाले गुणाकारात, म्हणजेच 50 गुणिले 5. मग 5 प्राप्तांकांची बेरीज किती आली? 50 गुणिले 5 250. 250 हे आहे समीकरण नंबर 1. आता प्राप्तांकांची संख्या 1 ने कमी झाल्यावर प्राप्तांकांची संख्या 1 ने कमी झाल्यावर मध्य किती होतं आहे? 45 होतो आहे. मग मध्य 45. सामग्रीतील 4 प्राप्तांकांची बेरीज. आता 1 ने कमी झाले म्हणल्यावर प्राप्तांक किती झाले? 4. आणि खाली पण प्राप्तांकांची एकूण संख्या आली 4. मग 4 प्राप्तांकांची बेरीज बरोबर ही बेरीज बरोबर हे 4 आपण इकडे पाठवले तर 45 गुणिले 4. आणि मग 4 प्राप्तांकांची बेरीज किती आली? 45 गुणिले 4 किती आले? 180. याला आपण समीकरण नंबर 2 नाव दिलं. मग आता कमी झालेला प्राप्तांक कसा काढणार? पहिल्या 5 प्राप्तांकांची बेरीज वजा 4 प्राप्तांकांची बेरीज 1 व 2 वरून. 1 व 2 वरून आपण 1 व 2 मध्ये मिळालेल्या किमती याच्यात टाकणार आहोत. पहिल्या 5 प्राप्तांकांची बेरीज 1 मध्ये आली 250 वजा 4 प्राप्तांकांची आली 180 आणि 250 मधून 180 गेले, खाली किती राहिले? 70. म्हणजेच तो कमी झालेला प्राप्तांक कोणता आहे? 70 आहे. 11वा प्रश्न, एका वर्गात 40 विद्यार्थी असून त्यापैकी 15 मुलगे आहेत. एका परीक्षेत मुलग्यांना मिळालेल्या गुणांचा मध्य 33 व मुलींच्या गुणांचा मध्य 35 आहे. यावरून वर्गातील एकूण विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांचा मध्य काढा. आता एकूण विद्यार्थी किती आहेत? 40. तर त्यांचे एकूण सगळ्या विद्यार्थ्यांचे गुण आपल्याला माहिती पाहिजे, तेव्हा आपल्याला एकूण विद्यार्थ्यांच्या गुणांचा मध्य काढता येईल. आता आपल्याला त्यासाठी मुलांना मिळालेले एकूण गुण आणि मुलींना मिळालेले एकूण गुण काढावे लागतील आणि त्यांची बेरीज करून सर्व 40 विद्यार्थ्यांना किती गुण मिळाले आहेत ते काढावे लागतील. मग त्यासाठी आधी आपण मुलांना मिळालेले एकूण गुण काढूया. त्याआधी काढून घेऊया मुलींची वर्गातील संख्या किती आहे. मुलांची दिलेली आहे, मुलींची दिलेली नाही. म्हणून वर्गातील मुलींची संख्या बरोबर एकूण विद्यार्थी किती आहेत? 40. त्याच्यातून 15 मुले गेली तर राहिलेले आहेत मुली, म्हणजे 40 वजा 15 बरोबर 25. मुलींची संख्या किती आहे? 25. आता काढूया मुलांच्या गुणांची बेरीज. मग त्यासाठी मध्याच्या सूत्रामध्ये आपल्याला मुलांच्या गुणांचं मध्य दिलेलं आहे, म्हणून मध्याच्या सूत्रामध्ये आपण किमती टाकूया. मध्य बरोबर सर्व प्राप्तांकांची बेरीज छेद एकूण प्राप्तांकांची संख्या. हे सूत्र आपण लिहून घेतलं. मग 15 मुलांना मिळालेल्या गुणांचा मध्य किती आहे? 15 मुलग्यांना मिळालेल्या गुणांचा मध्य 33 आहे. मग इथं लिहिले 33, मध्य 33 म्हणून 33. 15 मुलांना मिळालेले गुण आणि मुलांची संख्या किती आहे? 15, म्हणून प्राप्तांकांची संख्यामध्ये आपण लिहिलं 15. मग 15 मुलग्यांना मिळालेले गुण बरोबर हे 15 मुलग्यांना मिळालेले गुण बरोबर हे 15 आपण बरोबर चिन्हाच्या इकडे घेतले तर 33 गुणिले 15 होतील, म्हणून लिहिले 33 गुणिले 15. मग 15 मुलग्यांना मिळालेले गुण बरोबर 33 गुणिले 15 आले 495. हे आहे समीकरण नंबर 1. आता 25 मुलींना मिळालेल्या गुणांचा मध्य 35 आहे. आता यावरून 25 मुलींच्या गुणांची बेरीज आपल्याला काढता येईल. मग मध्याच्या सूत्रात आपण किमती टाकल्या. इथं मध्य 35 आहे म्हणून 35. 25 मुलींना मिळालेले गुण आणि प्राप्तांक किती आहेत? 25. मुलींची संख्या 25 आहे म्हणून प्राप्तांक 25 आपण लिहिले. आता हे 25 मुलींना मिळालेले गुण इथं ठेवलं आणि हे 25 बरोबर चिन्हाच्या इकडं पाठवले तर किती झाले? 35 गुणिले 25. ते आपण इथं लिहिलेत 35 गुणिले 25. मग 25 मुलींना मिळालेले गुण बरोबर 35 गुणिले 25 किती झाले? 875. हे आहे समीकरण नंबर 2. आता 40 विद्यार्थ्यांना मिळालेले एकूण गुण बरोबर
हे कसे काढणार आपण? मुलांचे गुण अधिक मुलींचे गुण. मग तेच लिहिले आपण इथं. 15 मुलग्यांना मिळालेले गुण अधिक 25 मुलींना मिळालेले गुण. आता 1 व 2 वरून 1 व 2 मध्ये मिळालेल्या आपल्याला किमती याच्यात टाकायच्या आहेत. 15 मुलांना मिळालेले गुण समीकरण नंबर 1 मध्ये आहेत ती किती आहे? 495 अधिक 25 मुलींना मिळालेले गुण समीकरण नंबर 2 मध्ये आहेत ती किती आहेत? 875. मग यांची दोघांची बेरीज केली तर किती आली? 1370. म्हणजे 40 विद्यार्थ्यांना मिळालेले गुण किती आले आपले? 1370. यावरून आपल्याला या गुणांचा मध्य काढता येणार आहे, एकूण 40 विद्यार्थ्यांच्या गुणांचा. मग मध्य बरोबर 40 विद्यार्थ्यांना मिळालेले गुण छेद एकूण विद्यार्थी. मग मध्य बरोबर गुण किती आहेत? 1370 आणि विद्यार्थी किती? 40. ते आपण किमतीच्या टाकून घेतल्या आणि मग हा भागाकार केला. हा 0 गेला, हा 0 गेला. 4ने आपण याला भागूया. 4 1 4, 4 त्रिक 12, खाली उरला 1, झाले 17, 4 चौक 16, खाली उरला 1. मग आता वरून घ्यायला काही राहिलं नाही म्हणून आपण दिलं दशांश चिन्ह. किती झाले? वरून घेतला 0. मग किती झाले? 10. मग 4 दुने 8, 8तून 10तून 8 गेले, खाली राहिले 2. वरून घेतला 0 आणि 4 पंचे 20, पूर्ण भाग गेला. म्हणजे किती आले? 34.25. म्हणजे वर्गातील एकूण विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांचा मध्य किती आला? मग 34.25 आहे. 12वा प्रश्न. 10 विद्यार्थ्यांचे वजन किलोग्रॅममध्ये पुढील प्रमाणे आहे: 40, 35, 42, 43, 37, 35, 37, 37, 42, 37. यावरून बहुलक काढा. आता बहुलक काढण्यासाठी आपल्याला सामग्रीचा चढता क्रम लावावा लागतो, म्हणून आपण लिहिलं आहे सामग्रीचा चढता क्रम आणि चढता क्रम लावून घेतला आहे. सगळ्यात छोटी संख्या 35, 35, मग मोठी 37, 37, 37, 40, 42, 42, 43. आता चढता क्रम लावल्यामुळे आपल्याला सगळ्यात जास्त वारंवारता असलेला प्राप्तांक लवकर सापडतो. कोणता आहे? हे 2च आहेत, हे 3 आहेत, हे 2 आहेत, हे 1 1 आहेत. म्हणजे 3 ही वारंवारता 37 या प्राप्तांकाची सगळ्यात जास्त वारंवारता आहे. मग आपण खाली लिहिलं आहे 37 या प्राप्तांकांची वारंवारता सर्वात जास्त आहे. म्हणून मग बहुलक कोणता आहे? ज्या प्राप्तांकाची वारंवारता सगळ्यात जास्त असते तो असतो बहुलक. म्हणून मग आपण लिहिले बहुलक 37 किलोग्रॅम आहे. 13वा प्रश्न. पुढील सारणीत काही कुटुंबातील 14 वर्षाखालील अपत्यांची संख्या दर्शवली आहे. यावरून 14 वर्षाखालील अपत्यांच्या संख्यांचा बहुलक काढा. आता आपल्याला इथं सारणी तयार करून दिलेली आहे, त्यामुळे आपल्याला सोपं झालेलं आहे. आपल्याला इथे चढता क्रम उतरता क्रम लावायची काही गरज नाही. आपल्याला इथे सारणीवरून वारंवारता डायरेक्ट समजत आहे. पहा, अपत्यांची संख्या 1 2 3 4 आणि इथे कुटुंब म्हणजेच वारंवारता इथे दिली आहे. वारंवारता 15, 25, 5, 5. आता याची सगळ्यात जास्त वारंवारता कोणत्या गटाची आहे? तर या गटाची आहे 25. म्हणजेच 2 या अपत्यांची संख्या असलेल्या गटाची वारंवारता सगळ्यात जास्त आहे. म्हणून मग 2 या प्राप्तांकांची वारंवारता सर्वात जास्त म्हणजेच 25 आहे. म्हणून मग बहुलक 2 आहे. 14वा प्रश्न. पुढील सामग्रीचा बहुलक काढा. हा पण तशाच प्रकारचा प्रश्न आहे. इथं प्राप्तांक दिलेले आहेत 35, 36, 37, 38, 39, 40 आणि विद्यार्थी संख्या म्हणजेच वारंवारता दिलेली आहे 9, 7, 9, 4, 4, 2. आता आपल्याला इथे वारंवारता दिलेली असल्यामुळे बहुलक काढणं सोपं जाणार आहे. आता सगळ्यात जास्त वारंवारता कोणत्या प्राप्तांकाची आहे ती शोधायची. इथे 9 आणि 9 2 प्राप्तांकांची वारंवारता सगळ्यात जास्त आहे. म्हणजे इथे 2 बहुलक आहेत 35 आणि 37. म्हणून आपण लिहिलं आहे 35 व 37 या प्राप्तांकांची वारंवारता सर्वात जास्त म्हणजेच 9 आहे. म्हणून मग बहुलक 35 गुण व 37 गुण आहे. अशा प्रकारे हा सराव संच आज आपण पूर्ण सोडवलेला आहे.